सर, तुम्ही वडोद बाजार पंचायत समिती गणामधून उमेदवारी अर्ज भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगाल त्याबद्दल? वडोद बाजार पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून मला पार्टीने उमेदवारी त्या ठिकाणी दिली. आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं काम त्या सर्कलमध्ये, वडोद बाजार सर्कलमध्ये अगदी जोमाचं असल्यामुळे, चांगलं काम असल्यामुळे आणि कार्यकर्त्याची संख्याही त्या ठिकाणी खूप असल्यामुळे आणि युवा कार्यकर्त्याची प्रामुख्यानं त्या ठिकाणी जास्तीची त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा आहे. त्याच अनुषंगाने आत्ता जे युवा नेतृत्व आपल्यासमोर आहे, त्यांनी या पंचायत समितीमध्ये त्यांचा अर्ज त्या ठिकाणी दाखल केला होता. खरं म्हणजे युवकाला प्राधान्य देणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. परंतु मागच्या कालखंडामध्ये सातत्यानं ज्या उमेदवारीच्या चर्चा होत होत्या त्याच्यामध्ये युवा नेतृत्व आमचे वडोद बाजार गटासाठी डॉक्टर गोपाळजी वाघ यांचं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांना जिल्हा परिषदचं उमेदवार म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं आहे आणि मला पंचायत समितीचं म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं आहे. परंतु एक युवा नेतृत्व आमचं पवनजी कौतिक शिंदे यांनी या ठिकाणी अर्ज दाखल केला होता आणि त्यांची पूर्णपणे इच्छा होती आणि त्यांचं कामही त्या ठिकाणी खूप मोठं जोराचं आहे. सगळ्या सर्कलमध्ये ती चर्चा आहे की एक युवा नेतृत्व, चांगलं नेतृत्व आणि चांगलं काम करण्याचं धोरणं घेऊन आलेलं नेतृत्व त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनाही या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे असं आम्हालाही वाटत होतं. परंतु अचानक फक्त 2 महिने अगोदर किंवा 3 महिने अगोदर ही जर खरी कल्पना जर आली असती, नक्कीच भारतीय जनता पार्टीकडून युवा नेतृत्व पवन कौतिकराव शिंदे यांना देखील त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून विचार केला असता. पण अचानक 1-2-4 दिवस अगोदर हे त्यांचं त्या ठिकाणी झालं. परंतु त्यांनी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी मान राखला. सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना काल त्या ठिकाणी विनंती केली की भारतीय जनता पार्टीचं काम हे एक संघानं झालं पाहिजे, त्याच्यामध्ये कधी विसंगती झाली नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्व त्या ठिकाणी काल सर्व नेत्यांनी अनुराधाताई चव्हाण असतील, आदरणीय खासदार साहेब असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी पवनला त्या ठिकाणी सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच चांगलं काम करण्याची संधी आणि युवा नेतृत्वाला देऊ. मी आभार या ठिकाणी पवनचं एक आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी सर्वांची विनंती त्या ठिकाणी मानली आणि लगेच त्या ठिकाणी आज त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी खऱ्या अर्थानं माघारी घेतला आणि चांगल्या प्रकारचं त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी सर्व युवकाला घेऊन कमीत कमी 200-400 युवक या तरुणाच्या बरोबर आहेत. त्यांनी खऱ्या अर्थानं सगळ्या युवकांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला. तो निर्णय घेतला खऱ्या अर्थानं त्यांचं जर बघितलं तर त्यांचं वडील या ठिकाणी पंचायत समितीचे मेंबर होते. त्यांचं पूर्ण घराणा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीसाठी त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य वाहून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या नेत्यांनी सांगितलं की पवनला न्याय त्या ठिकाणी दिला जाईल. त्याच्या माध्यमातून त्यांनी ज्या मागण्या केल्या फक्त नेत्याकडे विकासाच्या मागण्या केल्या, जनतेच्या कामाच्या मागण्या केल्या, गावाचा विकास करण्याच्या संदर्भातल्या मागण्या केल्या. अगदी योग्य मागण्या आहे आणि त्या मागण्या नक्कीच पार्टीने येणाऱ्या काळामध्ये त्या पूर्ण करतील असं आश्वासन त्या ठिकाणी दिलं आहे आणि म्हणून त्यांनी या मागण्याच्या अनुषंगाने त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या योग्य आहे, त्या मागण्या आम्ही पूर्ण करू असं आश्वासन आमच्या नेत्यांनी त्यांना दिलं आणि या युवकांनी ते मानलं. म्हणूनच त्यांना मी पुन्हा एकदा त्यांचा मी खूप ऋणी आहे, आभारी आहे. माझे वडील मागच्या 30 ते 35 वर्षापासून भारतीय जनता पक्षाची सेवा करत आहे. एक प्रकारचं ज्येष्ठ कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये त्याच्याच आधारावर मी भारतीय जनता पक्षाकडे डिमांड केली होती तिकिटासाठी. परंतु काही कारणास्तव पक्षश्रेष्ठींनी विचार केला, ज्यात माझं तिकीट डावलण्यात आलं. त्यानंतर मी अपक्षपणे त्या ठिकाणी फॉर्म भरला. अपक्षपणे फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये विभागणी दिसून आली. मला जे आमचे पक्षश्रेष्ठी असेल, आदरणीय सर्जेरावजी मेटे काका असेल, गोपालदादा वाघ असतील, यांनी मला माझी समजूत घातली की आपण कसे विभागल्या जातो आणि त्या तिसऱ्याचा कसा फायदा होतो आहे याचा संपूर्णतः विचार करून माझ्या डोक्यात ते टाकण्यात आलं. त्यानंतर मीही निवांतपणे विचार केला. माझे मित्र असतील, माझे सहकारी असतील, त्यांनी मला समज घातली. त्यानंतर आदरणीय आमची जी पक्षश्रेष्ठी आहे ती माझ्याकडे येऊन आम्ही चर्चा केली तर तो विकास कामं काय करता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये माझी विशेष दखल पक्ष कसा घेईल त्याबद्दलचं आश्वासन त्यांनी मला दिलं. त्यामुळे मी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतला
आणि माझं जे सहकार्य आहे इथून पुढं ते सर्जेरावजी मेटे काका आणि गोपालदादा वाघ यांना कायम राहील. बरं, तुम्हाला कोणाचा प्रेशर होतं का काही? कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही. बरं, तुम्ही उमेदवारी अर्ज माघारी घेताना काही अटी शर्ती वगैरे घातल्या का? काही नाही, काही नाही. काय मी निसंकोचपणे आणि निस्वार्थपणे या माघारी घेतलाय. फक्त विकास कामांवरती चर्चा करून हा उमेदवारी अर्ज मी त्या ठिकाणी माघारी घेतो. आता निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे, तर तुम्ही मेटे साहेबांचा प्रचार नक्कीच सामील होणार आणि मीच ती धुरा सांभाळणार. आपलं नाव? पवन कौतिक सिंग शिंदे. धन्यवाद.